हिंगोली जिल्ह्यातील नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत कृषी विभागामार्फत जी योजना चालवण्यात येत होती। कळमनुरी तालुक्यातील शेडनेट या भावीमध्ये जीएसटीचे कर बुडून खोटे जीएसटीचे बिले सादर करून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार कृषी विभागाच्या योजनेमध्ये करण्यात आला आहे। यामधील डीलर हे संबंधित डीलर हे अर्धापूर व नांदेड येथील असल्यामुळे त्यांची आम्ही वंचित बहुजन आघाडी कळमनुरी तालुक्याच्या वतीने वस्तू व सेवा कर विभाग कार्यालय नांदेड इथे आम्ही तक्रार केली होती। जवळपास 1.5 वर्ष झाले संबंधित डिपार्टमेंट कडून आम्हाला वेळोवेळी उडवडीचे उत्तर, टाळटाळीचे उत्तर आणि कोणतीही ठोस कारवाई केल्या जात नाही या प्रकारची दिरंगाई करण्यात येत आहे। वारंवार संपर्क साधून देखील संबंधित डीलरवरती एवढ्या लाखाचा निधी त्याच्यावरती चढला, एवढा कर बुडवला असे आम्हाला आश्वासन दिल्या जातात, पण कोणतीही लेखी स्वरूपात माहिती दिल्या जात नाही। यासाठी येत्या 3 जून 2025 रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नांदेड जीएसटी विभाग नांदेड येथे धरणे आंदोलन, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, नानाजी देशमुख यांना न्याय मिळावा यांच्या नावासाठी धरणे आंदोलन आहे। माझे समस्त कार्यकर्ते पदाधिकारी हिंगोली नांदेड यांना विनंती आहे की या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहावं व वस्तू व सेवा कर विभाग नांदेड यांच्याकडून जी टाळटाळ दिरंगाई यामध्ये कारवाई करण्यात होत आहे यामधील सत्य समोर आणण्याचा प्रयत्न वंचित बहुजन आघाडी करेल, एवढंच मी माझ्याकडून आपणास विनंती करतो।